कल्ला मस्ती धमाल झाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी। नमस्कार सर्व रसिकांना गुढीपाडव्याच्या हिंदू नव वर्षाच्या मनापासून शुभेच्छा। मधली सुट्टीला आशीर्वाद देणाऱ्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना गुढीपाडव्याच्या निमित्ताने वंदन करतो। आज हिंदू नवीन वर्षाचा दिवस। आपण न्यू इयर रिझोल्यूशन करतो पण बहुतेक वेळेला 1 जानेवारीला तेव्हा करायला हरकत काहीच नाही, पण आज तर आपला हक्काचा दिवस आहे। प्रत्येकाने काहीतरी संकल्प करायलाच हवा। मी केलाय की मी महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शाळा जाणार, जास्तीत जास्त मुलांना भेटणार आणि जास्तीत जास्त मोठ्या लोकांना त्यांचं बालपण परत देणार। आणि म्हणून आज मी आलोय स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान विश्रामबाग सांगली इथे। मला शाळेत असताना वाहनांचे प्रकार म्हणजे साधारणतः विमान, आगगाडी, आगबोट, कार आणि सायकल या पलीकडे फारसं काही माहिती नव्हतं। पण हा जो एक 7वीतला माझ्याबरोबर बसलेला मुलगा आहे श्रेयस, त्याला जरा जास्तच माहिती आहे। तर काय श्रेयस, ही आवड कधीपासून आहे तुला की कार्स? लहानपणी गाड्या काढायचा प्रयत्न करत होतो, ते 1ली 2रीच्या आधीपासून। मग नंतर मग थोडासा अभ्यास केल्यावर मला ते समजलं 3D कसं काढायचं गाड्यांमधले, कुठल्या अँगलमधनं, ह्या अँगलनं काय दिसतं, कुठला पार्ट दिसतो, कुठला पार्ट मोठा दिसतो। काढल्यास तू गाड्या काही? हो। दाखव ना भाऊ। या सगळ्या यांनी काढलेल्या गाड्या आहेत, पण याच्यामध्ये म्हणजे ज्या पॉप्युलर गाड्या आहेत त्या सगळ्या काढल्यास का? नाही, त्या मी स्वतः मेक केलंय त्याचं डिझाईन। स्वतः मेक केलेस? हो, स्वतः बनवलेलं आहे ते डिझाईन। आयडियल गाडी तुझ्या दृष्टीने कशी असावी? समजा आपली ही गाडी आहे ह्युंडाई इऑन, आपण ही गाडी घेतली। खरं मला डिझाईनच्या दृष्टीने त्या गाडीच्या मध्ये थोडासा चेंज करावा असं वाटतो। म्हणजे त्याचा फ्रंट चेंज करायचा, बॅक चेंज करायचा, साईड चेंज करायचं, ते थोडंसं चेंज केलं आणि ती गाडी जर आपण बाजारात आणली, हे थोडंसं नाही, फ्रंट चेंज, बॅक चेंज, साईड चेंज, म्हणजे तू गाडी चेंज म्हणजे त्यामध्ये त्याची बॉडी चेंज करायची, त्याला नव्या रूपानं ते तयार करतो डिझाईन। सगळ्यात इंजिन आता कुठलं चांगलं आहे रे? म्हणजे कशा दृष्टीने म्हणायचं तुम्हाला, पॉवरच्या का मायलेजच्या? हे माझ्या लक्षात नाही आलं। पॉवरच्या दृष्टीने सांग। हमर S2चे इंजिन चांगले असतात, त्याच्या खाली जीप म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीचे असतात। आणि आपल्या रोजच्या वापरातलं म्हणायचं झालं तर जास्त खपाची आणि असं इंजिन पॉवरफुल पण असेल आणि रोड युसेजला पण चांगली असेल अशी म्हटले तर स्कॉर्पिओ गाडीचं इंजिन चांगलं आहे। तू एक आयडियल गाडी जेव्हा करशील तेव्हा काय ठेवशील त्याच्यात आणि त्याचं नाव काय ठेवशील? त्याचा लोगो SSS असेल, माझ्या नावाचं शॉर्ट फॉर्म असेल तो। त्यात जरा कम्फर्ट जास्त असेल आणि त्याची लेंथ जास्त असेल, कारण पूर्वी एक प्रथा होती, अजूनही आहे, जेवढी गाडीची लेंथ जास्त तेवढा माणूस श्रीमंत समजला जायचा। मग त्यामुळं ते शेव्हरोलेट इम्पाला वगैरे जुन्या गाड्या आहेत, त्या एल्डोरॅडस वगैरे फॉरेनमधल्या, त्यांची लेंथ जास्त असायची, त्या गाडीला एक वेगळीच शान असायची। मग त्यामुळे मी त्याची लेंथ जास्त ठेवेन। त्यामध्ये फीचर्स तसं म्हणायचं झालं तर LED हेडलॅम्प्स, होलोजेन, पिएट झेनॉन इत्यादी। कम्फर्टमध्ये पण त्या गाड्या ह्याच्यावर असतील। SSS लोगोची ती गाडी मी तर नक्कीच घेणार आहे, कारण सॉलिड कम्फर्ट असेल वगैरे वगैरे, आणि त्या कंपनीचं डिझाईन करणारा माणूसच आपल्याला गाडी देणार म्हणजे आपल्याला स्वस्तही मिळेल साहजिकच। ही सांगलीतली मुलं मला कॉम्प्लेक्स द्यायलाच इथे बसले, असं माझा ठाम समज आहे। कसा आहेस तू मल्हार? मजेत आहेस ना? तुला खूप गोष्टी माहिती आहेत रे, म्हणजे तुला महाराष्ट्रातले सगळे RTOचे नंबर्स, म्हणजे MH19 म्हणजे जळगाव, MH26 नांदेड, MH8 रत्नागिरी आणि कोल्हापूर 9 सगळ्याला माहिती आहे। पण आता मी जरा नकाशाचा वाढवतो, कारण ह्याला जगातल्याही सगळ्या देशांच्या राजधान्या वगैरे पाठ आहेत। आता मी असा देश काढतो ना काहीतरी, मोरोक्को, रबात, पेरू, लिमा। पेरू हे मी कितवीत असतो? 3री।
तिसरीतला मुलगा मी. या वयात पेरू मला नीट चावता पण यायचा नाही, याला राजधानी पण माहिती आहे. झिम्बाब्वे, हरारे, श्रीलंका, कोलंबो, याला सगळं माहिती आहे. न्यूझीलंड, वेलिंग्टन. आता मी एक तुला असा सॉलिड देश विचारतो काहीतरी. सुरीनाम, सुरीनामची सांग. पारामरिबो. काय? पारामरिबो. पारामरिबो. पण तुला असं कसं माहिती एवढं? तू तिसरीतेस ना फक्त. माझ्याकडे पृथ्वी आहे. अरे ती पृथ्वी सगळ्यांच्याच घरी असू शकते. बघतो ना. रोज बघतोस? हो. अजून तुला काय करायला आवडतं? उलटी गाणी तयार करायला आवडतात. उलटी गाणी म्हणजे कशी? म्हणजे लिहून बघून ते उलट लिहून बघून ते आरशात बघतोस तू नाही का? तशी नाही म्हणजे लिहून त्याचं उलट शब्दाचं उलट करून असं असं म्हण ना. एक एक कुठले म्हण? कुठलं म्हण? मराठी म्हण, हिंदी म्हण, तुला आवडेल ते म्हण. तुझ्याकडे माझ्याकडे. झ्या तुळा ग झ्या माळा ग फुगुंच्या तॅन मोळा मा इता खिणा लाणा को लच रे दादा लाट हाच. झ्या तुळा ग झ्या माळा ग फुगुंच्या तॅन मोळा मा. आई शपथ, हे म्हणजे मला ना चायनीज बहीण भाऊ एकमेकांना म्हणतात असं वाटतंय. हा फुगून चामी वगैरे काय. आणि हिंदी हिंदी एक चमक छल्लो. छम्मक छल्लो ना तू कसा. बरं म्हण म्हण. ठीक आहे. ओरी में कमच लच्छ ओ ओरी में कमच लच्छ सेकेंडर में से या कैचना एखादी ओरी मैंने हो जा दरी पे देरागी योखिया मैंने पलू साब ना तू अरे खन खादी नो भी में कमच लच्छ. मला तर ना माझा उजवात कुठला डावा कळत नाही इतकं यांनी काय काय आता गडबड केली. तू सॉलिड आहेस आणि तू असंच सगळं नॉलेज मिळवत जा. आणि मी तुला मधनं भेटणार आहे. म्हणजे मधली सुट्टीच्या निमित्ताने आत्ता भेटलोस, पण दर थोड्या दिवसांनी मी तुला भेटणार आहे. कारण तुझ्याकडनं ऐकायला इतकी मजा येते. आणि माझं गाणं कधी असं उलटं करू नको. मला फार भीती वाटते. हां, थँक्यू, ऑल द बेस्ट. 5वीतली मुलगी आहे पण तिच्या बोलण्यात संदर्भ असतात. म्हणजे सतत अंतराळ, प्लॅनेट्स, गॅलिलिओ, डॉक्टर नारळीकर, हे तिच्या बोलण्यात सतत येत असतं. ती सतत प्रयोग करत असते आणि मला फार उत्सुकता वाटते की आता तिला असं का करावं असं वाटतं. हाय आर्या, तू घरी पण असे प्रयोग करत असतेस वेगवेगळे? पण असं मी ऐकलंय बरं का की शास्त्रज्ञ वगैरे ज्यांना व्हायचं असतं ना ती लोक थोडी ॲबसेंट माइंडेड असतात, थोडी धांदरट पण असतात. तर तू करतेस धांदरटपणा कधी? हा, काय केलं सांग ना कधी. म्हणजे आम्ही जयपूरला गेलेलो ना. काय करायला गेली तू जयपूरला? जयपूरला मी यावेळेस नॅशनल जी लेवल होती त्याच्याकडून त्याच्यासाठी गेलेले होते. त्याच्या मुख्य कोण कोण होते तिथे सगळे? इंडियातली 650 आणि आशिया खंडातली 150. असं मिळून काय होते? म्हणजे 650 जवळजवळ मुलं होती. सगळे बाल वैज्ञानिक होते. बाल वैज्ञानिक. कॅन यू बिलीव्ह इट? बाल वैज्ञानिक आपल्या देशामध्ये इतके आहेत जे वेगवेगळे प्रयोग करतात. आता काय पुढचा काय प्लॅन आहे? काय करायचं? मला ॲस्ट्रॉनॉमर बनायचं. म्हणजे आमच्या पृथ्वीवर जास्त राहायचंच नाहीये. सारखं असं आज आर्या कुठे आहे तर आज ती जरा त्या ग्रहाच्या दिशेने गेली, आज जरा या ग्रहाच्या दिशेने गेली. असं नाही म्हणजे मला ॲस्ट्रॉनॉमर बनायचं असलं तरी ॲस्ट्रॉनॉट नाही बनायचं. मला तेच नक्की कळत नाहीये ना, म्हणूनच मी विचारतो. मी तुला अभ्यास करायचा आहे त्याच्याविषयी. हा, मला अंतराळवीर नाही बनायचं. अंतराळाचा अभ्यास, खगोलशास्त्रज्ञ व्हायचंय. हा. मग तुला समजा ना एक असं वरदान दिलं, जशी आपली जादूची कांडी आहे मधली सुट्टी मधली, ती जादूची कांडी तुझ्या हातात आली, काय मागशील तू? मी मागेन की मला आत्ताच्या आत्ता सूर्याला गुलाबी करायचंय. का ग? म्हणजे असं आहे की इतर गॅलेक्सी मधला एक सूर्य आहे जो गुलाबी आणि तो थंड आहे चंद्रासारखा. तसं आपल्या सूर्याचं नाही. मग आपल्या सूर्याला थंड करून त्यांच्या सूर्याला गरम करणे. एक तरी गौड आहे की हिची जी मागणी आहे ती तरी छोट्या मुलीसारखी वाटली. त्यामुळे मला एका छोट्या मुलीशी बोलतोय असं परत वाटलं. तर आर्या, तुला ऑल द बेस्ट. खरं तर मधली सुट्टी हा शाळांविषयीचा कार्यक्रम, शिक्षणाविषयीचा कार्यक्रम. पण आजही अनेक गावागावांमध्ये मुलींना शिक्षण दिलं जात नाही. आणि मुलींना का शिकवायचं हा प्रश्न अत्यंत बिनधास्त विचारला जातो. याच्यावरच काहीतरी बोलायचं आहे या शाळेतल्या एका विद्यार्थिनीला. माय ग माय, नग तोडू माझी शाळा. लई लई शिकून मोठं व्हायचं आहे मला. बेबी ताई देणार आहेत त्यांची बुक, वह्यानंच पडतीन बघ थोडंसं पैक.
पण एक नवं काम हाय मिळणार मला. माये नगं तोडू माझी शाळा. फाट उठन रंग्या मंग्याला बघन, भाकरी बी भराभरा थापून टाकन, बकरीची घाण लोटून जाईन पानाला. पण माये माये ग माये नगं तोडू माझी शाळा. आणि माये जेव्हा लय शिकून नंबर काढीन पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येताल ना घळाघळा. तो अश्रू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा. माये माये ग माये नगं तोडू माझी शाळा, नगं तोडू माझी शाळा. खूप छान. आणि खरंच या संजीवनी बोकिलांच्या फार सुंदर कवितेला आईकडनं आलेलं उत्तर याच शाळेमधल्या खाडीलकर सरांनी लिहिलं. ते या शाळेतल्या शिक्षिका सादर करतात. लेक हाईस लाडकी तू लई ग गुणाची, ग्वाड बोलण्यातून कळ तुझी ओढ शिक्षणाची. तुझ्या शिक्षणात हाय नाळ जडली भविष्याची, अगं तुझ्यातच बघते मी सावित्री उद्याची. पोरी तुझ्यात बघते मी सावित्री उद्याची. वा, खूप छान विचार होता याच्यामध्ये. हे खूप छान उत्तर होतं आजच्या काळातल्या एका कष्टकरी आईनी मुलीला दिलेलं. Dancing peacock under the mango tree. Dancing peacock under the mango tree. एक होती इडली शोधूला. मधली सुट्टी मधली सुट्टी. शाळेच्या नियतकालिकासाठी केलेलं पहिलं लिखाण, पहिली कविता, शाळेत स्टेजवर उभं राहून केलेलं पहिलं भाषण, या सगळ्याचं अप्रूप काही वेगळंच असतं. नंतर आपण कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी करत असूही, पण या पहिल्या गोष्टींचं अप्रूप कायम वेगळंच राहतं. तशाच या काही पहिल्या केलेल्या गोष्टी. एक होती इडली शोधूला. एक होती इडली ती फार चिडली होती, सांभारात जाऊन पडली. सांभार होते गरम गरम, इडली झाली नरम नरम. तिकडून आला चमचा, चमच्याने पाहिलं इकडं तिकडं, इडलीचे केले तुकडे तुकडे. मुलांनी केली इडली फस्त, इडली होती मस्त मस्त. मला वाटते पोलीस व्हावे, खाकी पोशाखात असावे, घट्ट असावा कंबर पट्टा, एक दंडुके त्यात असावे, आणि वटारून डोळे रागीट दिसेल त्याला पकडावे, आणि चोराला पकडून चौकीमध्ये ठेवावे. मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन नेहमी साजरे करतो. नवा युनिफॉर्म, नवे बूट घालून, तिरंगा हातात घेऊन आपण जेव्हा राष्ट्रगीत म्हणतो, तेव्हा प्रत्येक वेळी एक नवाच आनंद वाटत असतो. आणि असं कशामुळे वाटतं, तर आपल्या भारत देशावरच्या प्रेमामुळे. एका कवीने आपल्या देशाचं वर्णन करताना म्हणलं आहे, ही अनादी भारत भूई, अनादी संस्कृती, रोज अरुण चंद्रमा आरती चुगवती. सगळं चांगलं आहे. मग वर्तमानपत्र उघडलं किंवा टीव्ही लावला, खून, मारामाऱ्या, भ्रष्टाचार या बातम्या आपल्याला का दिसतात हेच कळत नाही. आपण सर्वजण प्रतिज्ञा म्हणतो, मग मोठेपणी का विसरतो. आपण सर्वांनी मिळून असं ठरवूया की मी माझ्या आई बाबांचा मान राखेन, शिक्षकांचा पण मान राखेन, मला मिळालेल्या ज्ञानाचा देशासाठी उपयोग करेन, माझ्या देशाची कुटुंबाची मान खाली होईल, असे काही करणार नाही. आपण जर असं ठरवलं तर समस्या सुटणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मला चांगलं आठवतं, मी पहिलीत असताना नाचरे मोरावर पिसारा लावून डान्स केला होता. पण आज माडगुळकर आणि पु ल देशपांडेंची क्षमा मागून हे थोडंसं वेगळं नाचरे मोरा या मुलीकडनं ऐकूया. अगदी वेगळं आहे. Dancing peacock under the mango tree. Dancing peacock under the mango tree. Wind and clouds are fighting re, black curtains are weaving re. Now your chance par give you clap, now your chance par give you clap. Open your heaven and dance. Dancing peacock under the mango tree. Dancing peacock under the mango tree. Rain, raindrops raining
trees are getting waiting rain. We'll go in the rain and sing a song. We'll go in the rain and sing a song. Make the sound and dance. Dancing peacock under the mango tree. Dancing peacock under the mango tree. इथल्या विद्यार्थ्यांनी इतके गोड गोड परफॉर्मन्सेस केले, पण या एका माझ्या मैत्रिणीने काहीतरी गुपचूप परफॉर्म केलंय आणि मला ती आणून देते. काय आहे ग? असं आमच्या शाळेत पहिल्यांदाच घडतं की एक सेलिब्रिटी अशी आमच्या शाळेत चालू आहे. तर आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट बनवलं आहे, ते तुम्ही तुमच्या हाताने उघडा. खरंच इतकी छान गिफ्ट आहे. आपली गाणी अशी दूरवरची मुलांच्या मनामध्ये वसलेली दिसली की खरंच खूप मनापासून बरं वाटतं. थँक्यू व्हेरी मच तुमच्या सगळ्या शाळेमधल्या मुलींना की इतकी गोड गिफ्ट मला दिली. गुढीपाडव्याची खूप गोड गिफ्ट आहे. थँक्यू. ज्यांच्या गणवेशावरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो आहे ती मुलं किती बाणेदार असतील, किती तेजस्वी असतील, म्हणजे निदान त्यांनी असायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. या सगळ्या गुणी मुला मुलींची मी आता गप्पा मारणार आहे आणि मी बरेच संकल्प केलेले आहेत गुढीपाडव्याचे. तुमच्यापैकी काही लोकांनी केले असेल की मी नवीन वर्षात आता सॉलिड असं काहीतरी करून दाखवणार आहे किंवा मी एकदम सगळं बदलून टाकणार आहे. तर मला असे काही संकल्प ऐकायला फार आवडतील. काय करायचं ठरवलंय पुढच्या वर्षी? भरपूर अभ्यास. भरपूर अभ्यास? पूर्ण वर्षभरात दंगा करणार. का रे दंगा करायचा म्हणजे काय? तर मज्जा येते दंगा करायचा. सगळ्यात कधी मजा येते? डीएडच्या शिक्षकांना पेडायला. अच्छा, नवीन नवीन शिकवायला जे येतात त्यांना हा पिडतो, कारण ते तसे जरा बावरलेले असतील, त्यांना जरा टेन्शन असेल शाळा कशी असेल. त्यांना काय काय त्रास देतोस तू पहिल्याच तासाला त्यांच्या? नाही तसं नाही. एकदा ना माझ्या इकडं डोळ्याच्या तिकडं पट्टी फेकून मारलेली. त्यांना म्हटलं तुम्हाला काय कळतं का नाही, इकडं मारायचं असतं. 50 पैशांना नाव सांगेन म्हटलं तर त्या रडायलाच लागल्या. मग मी असं ऐकलं होतं की विद्यार्थ्यांचं रॅगिंग करतात वगैरे, पण इथे नवीन येणाऱ्या शिक्षकांची मुलं पण करू शकतात, सांगता येत नाही. रस्ते करायचं, आता भ्रष्टाचार खूप आहे ना आपल्या देशात. माझं काय म्हणणं आहे, चांगल्या रस्त्यावरनं मला आठवलं की मी तर दरवेळी मुंबई पुण्याहून जेव्हा सांगलीत येतो तेव्हा सिंगल लेनच रस्ता आहे, अजून समोरनं सारखी वाहनं येतात, मग ट्रॅफिक जॅम होतो. का रे असं? एवढ्या तर इकडे मोठी मोठी लोक राहतात, एवढं किती माल किती आहे इकडे लोकांकडे, पण जो सगळा ब्लॅक मनी आहे. ब्लॅक मनी म्हणजे काय? म्हणजे आता सरकारला आपल्या मिळकतीमधनं काही टक्के द्यावे लागतात, ते द्यायला लागू नये म्हणून काही लोक आपला पैसा देत नाहीत, मग ते ब्लॅक मनी होते. त्याच्यामुळं कुठल्या पण ह्याची भावना होत नाही ना की माझा देश आहे, ह्याच्यातले रस्ते चांगलेच पाहिजेत, तर कोण पैसे देत नाही, म्हणून आपल्याकडे सगळी अशी परिस्थिती झाली आहे. पण असे कोण कोण आहेत त्यांना पॉलिटिक्समध्ये जे चाललंय ते अजिबात आवडत नाही? हात खाली घ्या. मला काय वाटतं की तुम्हाला कोणाला आवडत तर नाही, पण तुम्ही कोणी जाणार पण नाही त्याच्यामध्ये. तर मग असं कसं चालेल की मी फक्त लांबून काय करणार, मी फक्त टीका करणार, पाण्यात न उतरता सांगणार की हे मला आवडत नाही, हे मला आवडत नाही, हो की नाही? आपण सगळ्यांनी तिकडे जायला पाहिजे, तर आपल्याला गोष्टी स्वच्छ करता येतील. आपण वर्ण बघून स्वच्छ करू शकतो का? नदीत उतरायला तर पाहिजे. आपण सगळेच जे नुसतं पेपर वाचून किंवा चॅनल बघून म्हणतो की हे काय खरं नाहीत, हे काय शिकलेले नसतात, असे नसतात, तसे नसतात. मग शिकलेल्या लोकांनी जावं, बरोबर आहे ना? मार्फाज नारफाव सरफकी प्रसाद कुरफुलकर्णी. कुरफुलकर्णी कुठली भाषा आहे? रफ. रफची? तुला येते? किती येते? भरपूर बोलता येतं तुला. कुरफुलकर्णी. मी पण कुरफुलकर्णी. जी वाकडी असं वाटतं ना बोलताना कधी कधी. पण आर्फ आता घेर फेवूया, एरफेक छोरफुटी मरफदली सुरफुट्टी. ती आणि मी इथे असं या बुचाची फुलं गोळा करत चौथीमध्ये असताना खूप छान गप्पा मारायचो. फार मस्त, अत्यंत छान संवाद एक. आणि तो जो संवाद तुम्हाला अजून आठवतो. आणि मला म्हणजे काय, जे एक माझ्यामध्ये ती अत्यंत बरोबरीने असं छान डील करायची. बहीण भावासारखं. नाही. मधली सुट्टी
गुढीपाडव्याच्या या खास एपिसोडमध्ये मी स्वतःच खूप आनंदात आहे, कारण आज आपल्या इथे जो सेलिब्रिटी गेस्ट आलेला आहे तो माझा अत्यंत चांगला मित्र आणि ज्यांनी आपल्या सगळ्या मराठी माणसांना अभिमान वाटेल असं काम गेले काही वर्षामध्ये केलं आणि त्याची पावती म्हणून या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मिळाला, त्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. मला स्वतःला खूप आनंद होतोय. गिरीश, खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि त्यामुळे मला फार छान वाटतं की आज हा चित्रपट या स्तरावर पोचलाय. पण आज गिरीश इथे आहे तो एक शाळेतला विद्यार्थी म्हणून. तर गिरीश, तुला शाळा म्हणलं की पहिल्यांदा काय आठवतं? शाळा म्हणलं की मला पहिल्यांदा गोष्ट आठवते. आम्हाला एक दाबक बाई म्हणून बाई होत्या, तर त्या फार रसाळ गोष्ट सांगायच्या. अशी एक प्रोलॉंग्ड गोष्ट असायची, मस्त छान तासभर वगैरे असं. आणि मग ते झालं की शाळा अभ्यास पुढे चालू व्हायचं. हे जे काही होतं या शाळेचं वैशिष्ट्य, तर मला असं वाटतं ती गोष्ट इतकी मनात रुजली की त्यामुळेच मी कदाचित सिनेमातल्या गोष्टी सांगायला लागलो की काय, असं मला वाटतं. तुम्ही सगळे गिरीशचे शाळेतले मित्रमैत्रीण म्हणून तुम्हाला की हा गिरीश तुझ्या वर्गात होता ना असं कोणी विचारल्यावर तुम्ही पहिली आठवण काय सांगाल? शाळेत चौथीत एक नाटक केलं होतं. नाटकाचा विषय एका रंगांचा म्हणजे इंद्रधनुष्य किंवा रंग याच्यावरती होता आणि गिरीश त्याच्यामध्ये लीड रोल करत होता. काळा रंग झालेला होता आणि काळा रंग सगळ्यांनी वाळीत टाकलेला एक रंग म्हणून त्याच्याकडे सगळे बघायचे. आणि त्याच्याबरोबर काम करणारी एक सहकलाकार जी होती की जी त्याला शेवटी समजूत घालते की काळा रंग कसा इम्पॉर्टंट आहे. तर शाळेमध्ये असताना ती दोघांच्यामध्ये एक डिस्टन्स, ही जरी मुलामुलींची एकत्र शाळा होती तरी एक 20-25 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे ती एकत्र अजून वेगवेगळी शाळा होती. तर दोघांच्यात एक कायम अंतर असायचं किंवा तिला अगदी असं हे होतं की गिरीश आता म्हणजे काळा रंग जरी तू असलास तरी काही काळजी करू नको. तर हा सीनला गिरीश आणि ती मुलगी स्वतः दोघंही लाजायचे. तर त्यांनी त्या नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेला त्यांनी मॅनेज केलं समाव की जवळजवळ न येणं वगैरे. आता नाटकाच्या वेळेला बाई तर धरून बसलेल्या की नाही ते नाही तर इफेक्ट येणार नाही. तर यांनी त्या दिवशी पुण्यामध्ये बंद घडवून आणला. पुणं बंद होतं, रिक्षावाल्यांचा संप घडवून आणला. एवढं त्यांनी चांगलं मॅनेज केलं आणि हा समाव त्या कार्यक्रमापर्यंत पोहोचू शकला नाही की बाबा मी हे असं कसं, एवढं त्याचं त्याला पहिल्यांदा रिक्षा बंद म्हणलं त्या दिवशी आनंद झाला. पण न पटलेली भूमिका न करणे तेव्हापासून क्या बात आहे, क्या बात. वर्गात कायम शेवटच्या बाकावर बसणाऱ्यातला विद्यार्थी म्हणजे गिरीश कुलकर्णी. हो, म्हणजे कधी काही पहिली दुसरी तिसरी मध्ये मी मागे बसायचो, पण तसा तो शहाणा विद्यार्थी असतो. मुलांच्या शेवटी आम्ही दोघं बसतो, आमच्या मागे मुली स्त्री व्हायच्या, असा प्रकार होता. वर्गात मुली 34 रे आणि मुलं 16. म्हणजे काय काळ होता बघ, सुवर्ण काळच म्हणायचा. आता जेव्हा समाजात जेव्हा स्त्रियांचं प्रमाण कमी झालंय, इतक्या आपण वाईट समाजात जगतो आहोत, तर तेव्हा इतका समृद्ध काळ होता की मुलींची संख्या जास्ती होती. विच वॉज अ हेल्दी सोसायटी. एक मला असं जाणवलं की आता तू जे काही बोलतोयस तर कितीही गमतीने बोललास तरी त्याला एक कुठेतरी आत्ताच्या सोसायटी विषयीची खंत येते की तू आता मगाशी म्हणलास की आपण इतक्या वाईट समाजामध्ये जगतोय. असं शाळेत तुला वाटायचं का की हे काय चाललंय, हे बदलावं, हे विषय नको, हा विषय नको? हो, असं वाटायचं खरं, असं अगदीच वाटायचं. म्हणजे रागच होता मला. मला भाषेचा तास खूप आवडायचा, पण गणित म्हणलं की नको वाटायचं. अर्थात गणितात मी काही कच्चा होतो अशातला भाग नाही, पण नको वाटायचं. किंवा शास्त्र म्हणलं की नको, इतिहास भूगोलही मला सुरुवातीच्या काळात नको वाटायचं, नंतर मला आवड लागली. क्रमिक पुस्तकांशी जी काही एक गच्च गाठ बसलेली आहे शिक्षण या संज्ञेची, तर ती थोडीशी विलग करायला पाहिजे असं मला वाटतं. की अवांतर इतकं काय काय मिळत असतं, सगळे गुरुजन देत असतात, पण ते घेण्याची म्हणजे तो ओपननेस किंवा ती दृष्टी दिली जात नाही कदाचित किंवा नसते. आणि मग त्यामुळे ते सुटतं हातातलं आणि आपण त्या पुस्तकांमधले मार्कन, त्या परीक्षां वगैरे त्याच्याशी गणित जास्ती घट्ट बांधतो. माध्यमिक शाळेमध्ये असताना आमची एक स्कॉलर बॅच होती आणि आमचे मुख्याध्यापक दर रविवारी आम्हाला ते बोलवायचे आणि अग्रलेख वगैरे वाचून दाखवायचे. म्हणजे ते काही 10वीचा वर्ग, काही 10वीच्या परीक्षेची घेणं देणं नाही. अग्रलेख, कुठे नवीन आलेलं काहीतरी वर्तमानपत्रातला दुसरा काहीतरी वृत्तांकन आणि त्याच्यावर चर्चा. म्हणजे समाजामध्ये आजूबाजूला काय घडतंय याच्याबद्दल पण तुम्ही चौकस असायला हवं, ही जी एक जाणीव त्यांच्या ठाई होती आणि ती आमच्यात ते तेव्हाच इंजेक्ट करू बघत होते. ही फार महत्त्वाची गोष्ट होती मला असं वाटतं. त्यामुळे शाळा खूप काही देते आपण. आणि नंतर त्याचं ते काय नंतर आलेलं शहाणपण असतं रे, अरे तेव्हा हे म्हणजे त्याचे परिणाम खूप नंतर कळायला लागतात. पण मला वाटतं ते अजाणताच ते बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये जात असतातच. आता मैत्रिणींना पण आपण विचारू की तुम्हाला
तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगताना काय आठवणी सांगता? जेव्हा त्याला पिक्चरमध्ये पाहिलं तर एकदम असं स्ट्राईक झालं, म्हणजे गिरीश कुलकर्णी म्हणजे हा असतो. आणि जे आठवलं त्यावेळी तो असं, जरी आमची अशी एक स्ट्रेट लाईन होती की इकडे मुली इकडे मुलं, पण लक्ष डेफिनेटली इकडचं तिकडे तिकडचं इकडे होतंच कुठल्याही परिस्थितीत. तुम्हाला आज काय मोठं सर्टिफिकेट मिळालंय की लवकर गुढीपाडव्या निमित्त गिरीशला एक भेट आहे आमच्या मधल्या सुटीच्या टीम कडनं. वा. की ते देशपांडे सर ज्यांच्या गाण्याच्या तासाला तुम्ही बसायचा, गायन गुरुजी, ते ज्या तुमच्या गाण्याच्या शिक्षिका होत्या सोहनीबाई आणि तुझ्या वर्ग शिक्षिका कुलकर्णीबाई, या तिघींना आपण इकडे बोलवलेलं आहे. काय सांगतो? आणि तिघांनाही मी विनंती करतो की त्यांनी इकडे येऊन आम्हाला पण आशीर्वाद द्यावेत, मधली सुट्टीला आशीर्वाद द्यावेत आणि आमच्याशी गप्पा मारा. हो, क्या बात आहे. आपल्या वर्ग शिक्षिका आणि तू तर शेजारी बसलास तू कुलकर्णीबाईंच्या, मलाच हे बघून इतकं छान वाटतं. तुला तर किती छान वाटतं. अगदीच असं भरून आल्यासारखं वाटतं. त्या काळी सुद्धा शिक्षकांच्या बद्दलचं इतकं अप्रूप होतं. म्हणजे शिक्षक हिरो असायचे, तसं आमच्या बाई हिरो होत्या. आणि भाषेचा संस्कार मला वाटतं शाळेमध्ये बाईंनी केला खूप मोठा, आणि जो पुढे मग त्याचं म्हणजे एक गारुडच मनावरती राहिलं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की संवाद लेखनाचा पुरस्कार जो मिळाला आहे त्याचं मूळ बीज अशी इथे कुठेतरी शाळेत बसलेली होती. आपण बाईंना विचारू, बाई तुम्हाला तर तुम्ही गिरीशचे आता चित्रपट बघितलेच असणार नक्की, तर तुम्हाला कसं वाटलं की आपला तो विद्यार्थी जो शाळेत बसून आपण त्याला शिकवायचो तो आता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? तो त्याचा मोठेपणा आहे. हे दिलं नवीन मराठीने, जसं ह्या मुलांना दिलं तसं आम्हाला नवीन मराठीने दिलं, हे मी पहिलं सांगते त्या ह्याच्यामध्ये, कुठल्या ह्याच्यात नाही. आणि तो जो म्हणतो ना की एक स्वातंत्र्य दिलं आम्हाला म्हणजे शिक्षकांना, याचं सगळं श्रेय म्हणता येईल. बरंचसं म्हणजे सगळं म्हणण्यापेक्षा आमच्यापेक्षा जे सिनियर किंवा त्यावेळेच्या शाळा प्रमुख लीलाताई गोखले यांनी आम्हाला दिलं, म्हणून आमचं आम्ही काहीतरी हे करू शकलो. म्हणजे त्या अशा आडकाठी करायचं नाही की असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे असं नाही. आणि गमतीचा भाग आहे हा किंवा काही नाही. माझी मुलगी किंवा सून मी वाढवताना असं हे करते की आता त्यांनी जसं आपल्याला तिथे स्वातंत्र्य दिलं ना, स्वयंपाकघरात आपण मध्ये लुडबुड करायची नाही. शाळेतल्या बाई फक्त विषय नाही शिकवत तर आयुष्यातले पण खूप विषय शिकवतात. खरी गोष्ट. पण तेव्हा शिकवलेलं गाणं कुठलं आठवतं का या सगळ्या विद्यार्थ्यांना? अरे देवा, हे आता विश्वात्मक तरी आठवत आहे का? तेवढं आज सरांचा जो टोन होता ना की बाबांनो हे तरी आठवतंय. आणि आता मी सोनीबाईंना विचारतो, कारण त्यांनी ह्या सगळ्या मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर सगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या, हस्तकला, मातीकाम यापासून बारीक बारीक गोष्टी. तर बाई तुम्हाला काय आठवणी आहेत गिरीश आणि या सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या? पहिली आठवण म्हणजे 10 मिनिटाच्या सुट्टीत डबा खाऊन टाकायचा आणि मधल्या सुट्टीत धावत धावत आमच्या हस्तकलेच्या वर्गात यायचं. तिथे कागदाच्या वस्तू आणि गणपतीच्या दिवसात गणपती करायला, हा असे गणपती आम्ही मुलांना शिकवले होते करायला. आमच्याकडे साचे होते, त्याचे हाती गणपती करायला ही मुलं धावत धावत यायची. आणि त्याच्यात हा असायचा, मला आठवतं की हे साच्यातनं गणपती काढायचे, मग ते रंगवायचे. हे फार सुंदर आहे. मला असं वाटतं की हे गिरीश तुम्ही हे जर शाळेत करत असाल करायचो आम्ही. आणि ते पेंटिंग पण करायचं ना बारीक, म्हणजे त्याच्यावरचा काळा रंग, शेलाचा, पितांबराचा, हे सगळे मुलं रंगवायचे. मी फक्त त्यातले डोळे आणि वरचा गंध एवढं फक्त मी करायचे, बाकी सगळं ही मुलं करायची. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून केलेला गणपती, साकारलेली कलाकृती. म्हणजे तुम्ही नवीन मराठीतला मुलगा म्हटलात की शाळेचा गणपती हे प्रत्येकाला आठवणारच. अगदीच. गिरीश तुला असं जर एक आमच्या मधली सुट्टीत एक जादूची कांडी म्हणून एक सेगमेंट आहे, ती जर तुला मिळाली आणि तुला सांगितलं की तू शाळेतला कुठलाही एक दिवस परत माग, तुला मिळेल, तर तू कुठला दिवस मागशील? 3री मध्ये असताना 6 महिला आमची एक मैत्रीण होती, ती मगाशी जी गोष्ट सांगितली इंद्राचं काम करणारी ती, तर ती आजारी पडली. ती कायम पहिली येत असे, अश्विनी फडके तिचं नाव. तर ती कायम पहिली येत असेल, ती आजारी पडली त्या परीक्षेला आणि ती आली नाही म्हणून मी पहिला आलो तो एकदाच आयुष्यात. तर तो दिवस म्हणजे माझ्यासाठी पण नंतर कधीच शक्य नाही. संधी दिली पाहिजे तुला, संधी दिली. एक मला आता असंही तुला विचारावं असं वाटतंय की
शाळेत असं कधी कधी होतं की आपण कदाचित काही गोष्टी सांगायच्या राहून जातात. तर आज ही मधली सुट्टीची एक संधी आहे. मला असं वाटतं की जशी सगळ्या रसिकांना संधी आहे आज तुला ऐकण्याची, तशी तुलाही संधी आहे की तुझ्या शाळेतला कुठला तरी मित्र मैत्रीण यांच्यापैकी तुझ्या मित्रांच्या ऑलरेडी मागे खूप खुसखुस की ह्याला बहुतेक तिला काहीतरी सांगायचं असेल, ह्याला काहीतरी सांगायचं असेल. एकमत आहे त्याच्याबद्दल. म्हणजे जर सांगणं अलाऊ केलं तो काय सांगेल आम्हाला तिघांनाही माहिती आहे. तो कोणाचं नाव घेईल हे माहिती आहे. हे खूपच इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे. ते सगळ्यांना माहिती आहे कोणाचं नाव घेईल. पण मला असं वाटतं की अत्यंत साधेपणाने एक गोडपणाने तुझ्या मनातली गोष्ट सांगायला अगदी मनातली आणि ते फारच नितळ काय म्हणते त्याला निर्व्याज आणि अत्यंत असंच ते होतं की मी स्कॉलरशिपसाठी लवकर येतच आहे आणि बऱ्याच वेळा अलीकडे पण यायचो. मी वेळेच्या खूप अलीकडे पण येऊन बसायचो कारण बसवर अवलंबून असायचं. तर तेव्हा आमची एक मैत्रीण होती ती आणि मी इथे असं या बुचाची फुलं गोळा करत चौथीमध्ये असताना खूप छान गप्पा मारायचो. फार मस्त अत्यंत छान संवाद एक. आणि काय म्हणता येईल त्याला तो जो संवाद तो मला अजून आठवतो. आणि मला म्हणजे काय जे एक माझ्यामध्ये म्हणजे त्या काळातल्या सगळ्यात मुलामुलींमधलं एक जे अंतर होतं ना ते असं पूर्ण गळून जाऊन ती अत्यंत बरोबरीने असं छान डील करायची. बहीण भावासारखं नाही असं मी दुरुस्त नाही. बाईंचं बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे की बाहेरून दुरून पाहणाऱ्याला ते तसं वाटेल असंच ते वागणं असायचं. ते मान्य आहे. पण एक नक्की मी सांगू शकतो आंतरिक वेगळं असायचं. मला एवढंच म्हणायचं आहे की बाईंना बहीण भावासारखं वाटायचं वगैरे. तू ही सुरुवात केल्यापासून तुझे जे डोळे सांगतायत ना ते फार वेगळे आणि तुझे मित्र जे मागे खुसखुस करतात ना. हे बघ एक सांगतो की बाकी तू खूप अप्रतिम अभिनेता आहेस. तू किती अभिनय केलास ना तरी त्यांचे डोळे खूप बोलतात. पण ती बुचाची फुलं गोळा करताना तुम्ही काय बोलायचं? काय म्हणजे विषय अत्यंत तेच असायचे शाळेबद्दलचे की म्हणजे कोण जोरात पळतो आणि जोडी साखळीमध्ये कोण मूर्खपणा करतो वगैरे ह्याच पद्धतीचे काहीतरी विषय असायचे. म्हणजे त्याच्यात काही फार गहन असायचं असं नाही. पण मला तो सीन आठवतो रे एकदम डोळ्यापुढे की अशी छान अजून झाडी होती इथे आणि ही इमारत वगैरे नव्हती. असं छान वातावरण फार मस्त असायचं त्या काळी पुण्यात. तिला तुला थँक्यू म्हणायचंय मग. मला तिला खूप थँक्यू म्हणायचं म्हणजे फारच थँक्यू म्हणायचं. एक 20 वर्षापूर्वी शाळेमध्ये म्हणजे मुलगी जायला लागली तरी मुलं अशी सगळी व्हायची की बापरे बापरे. अशा काळामध्ये तो एका मुलीशी छान गप्पा मारायचा. त्याच्या डोळ्यामध्ये ते खूप गोड एक्सप्रेशन दिसतं आणि तो खुश आहे. आणि ती जी कोण असेल तुम्हाला कळलं असेल की ती बुचाची फुलं गोळा करताना ह्याला किती छान वाटायचं गप्पा मारतात आणि तुम्हाला ते वाटत असेल तर तुम्ही पण याला फोन करून थँक्यू म्हणा. मी तुम्हाला नंबर देईन. आणि मला दुसरं एक आमच्या लेलेबाई होत्या ना लेलेबाई होत्या आणि आम्ही न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात होतो आमच्यापैकी बरेच जण आणि तिकडून आम्ही इकडे संक्रमित झालो म्हणजे आमची बढती. तर तेव्हा त्या मला मी ऊ तुकडीत होतो. ऊ म्हणजे अजून दीर्घ ऊ. अच्छा ऊ तर त्या ऊ मध्ये होतो आणि फार ते म्हणजे फार लांछनास्पदच होतं रे ते स्टेटस. आणि मग मी तुकडीत आलो डायरेक्ट पहिलीमध्ये. तर तेव्हा त्या मला म्हणल्या होत्या आता ही तुकडी कायम टिकवायची असं एवढंच म्हणल्या होत्या. पण काय कोण असतो पण त्या वाक्याचं एक नाद माझ्या कानामध्ये कायम असं की मला ते असं वाटलं की मी हे काहीतरी एक कमवलंय आणि हे टिकवून ठेवणं ही जबाबदारी आहे आणि ती बाईंनी माझ्यावर दिलेली आहे. आणि ते मला असं वाटतं की दरच वेळेस त्या पद्धतीचा म्हणजे तो सेन्स की तुकडी कायम टिकवायची म्हणजे एक काहीतरी तुझ्या पोटेन्शियल बरहुकूम वागत जा बरं का. म्हणजे त्याच्या खाली काही करू नको बुवा. क्या बात. असा एक फार चांगला संदेश मी त्यातनं इंटरप्रिट करून घेतला आणि त्यामुळे त्यांना मला खूप थँक्यू म्हणायचं. तो की तू खरंच तुझ्या क्षेत्रात कायम तुकडी टिकवतो आहेस आणि टिकवशील मला खात्री आहे. तुला खूप मनापासून शुभेच्छा. एकदा सगळ्या रसिकांतर्फे माझ्यातर्फे मधली सुट्टीच्या टीमतर्फे तुला सगळ्या पुरस्कारांसाठी खूप मनापासून अभिनंदन तुझं. आणि आता मला ना तुमच्याकडनं तुमच्या शाळेच्या वेळातलं काही एक गाणं 4 ओळी किंवा काही पण तुमच्या सगळ्यांकडनं एकत्र ऐकायचं. नवीन मराठी शाळा आमची शिस्तीची शूरवीर हो आम्ही सेवा करूया देशाची सेवा करूया देशाची. क्या बात. वा वा. स्वातंत्र्यवीर सावरकर महान देशभक्त धैर्याचा मेरुमणी अशाच या महान देशभक्ताचा जन्म 28 मे 1883 या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगोरी या लहानशा गावात झाला.
मधली सुट्टी. आज इतका छान दिवस आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा. आज थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतातच, देवाचे आशीर्वाद मिळतात, पण याशिवाय या शाळेतल्या मुलांना मिळणार आहे जादूची कांडी. मला समजा जर जादूची कांडी मिळाली तर मी इसवी सन पूर्व काळात जाईन, कारण त्या काळी काही अभ्यासच नसायचा. जर मला जादूची कांडी मिळाली तर शिक्षक मला होमवर्क देतात, त्याऐवजी मीच त्यांना होमवर्क देईन. जादूची कांडी मला मिळाली तर मी अशी जादू करीन की शाळेची मधली सुट्टी कधीच संपणार नाही. जर मला जादूची कांडी मिळाली तर इंग्रजांनी आपल्यावर जसे राज्य केले तसे मी त्यांच्यावर राज्य करीन. जर मला ही जादूची कांडी मिळाली तर मी कल्पना चावलाला पुन्हा जिवंत करेन आणि तिच्याबरोबर अवकाशात फिरेन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मला बोरिंग वाटणाऱ्या तासाला मी गायब होईन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी भावना व्यक्त करणारा रोबोट तयार करेन. बरं, आता शांत बसणार असाल तरच तुम्हाला एक छान गोष्ट सांगेन. ऐकायची तुम्हाला? या गोष्टीचं नाव आहे विश्वास. एकदा एका सीमेवर खूप मोठं युद्ध झालं असतं 2 देशांमध्ये. अनेक सैनिक लढायला पुढे जातात, त्याच्यातले काही जखमी होतात. एक ऑफिसर आणि त्याच्या हाताखालचे 2 सैनिक लढता लढता त्यांना खूप गोळ्या लागतात. त्याच्यातल्या एका सैनिकाला खूपच जास्त गोळ्या लागतात आणि तो तिथे पडतो आणि सगळे धावत धावत आपापल्या तंबूत परत येतात. तो सैनिक त्या ऑफिसरला म्हणतो, अहो सर, तो दुसरा सैनिक माझा मित्र तो तिथेच पडलाय, त्याला आपण आणलंच नाही. तो ऑफिसर म्हणतो, हे बघ, त्याला इतक्या गोळ्या लागल्यात की तो आता काही वाचणार नाही. त्याच्यामुळे तू जर त्याला उचलायला गेलास तर तुला पण इतक्या गोळ्या लागतील की तू पण वाचणार नाहीस. त्याच्यापेक्षा आता जाऊ दे, त्याला तिथे पडू दे. पण हा सैनिक मात्र अस्वस्थ असतो की आपला मित्र तिथे पडला आणि आपण त्याला तसं टाकून आलो, याला काय अर्थ आहे. तो ऑफिसरला म्हणतो, मला जाऊ दे. ऑफिसर म्हणतो, नको, मी तुझा सिनियर आहे, माझं ऐकायचं. सैनिक काय ऐकत नाही. तो पळत सुटतो आणि त्या मित्राला पडलेल्या खांद्यावर उचलून घेऊन येतो. येईपर्यंत त्याला पण अजून 2-3 गोळ्या लागतात, अजून रक्त येतं अंगातून. तो ऑफिसर त्याच्याकडे चिडून बघतो, तो म्हणतो, मी तुला सांगत होतो की नाही की तू परत गेलास तर तुलाच गोळ्या लागतील अजून. आणि बघतो तो ऑलरेडी गेलेला आहे, काय उपयोग झाला तू जाऊन. तो सैनिक म्हणतो, उपयोग झाला, खूप उपयोग झाला. कारण मी जेव्हा त्याला तिकडे जाऊन रणांगणावर उचलायला गेलो तेव्हा तो जिवंत होता. आणि मी जेव्हा त्याला उचललं तेव्हा तो माझ्याकडे पाहून म्हणाला की मित्रा, मला माहिती होतं तूच मला आणायला नक्की येशील. आणि मग त्याने डोळे मिटले, मग तो गेला. त्यामुळे सर, मी त्याचा विश्वासघात केला नाही. त्याचा माझ्यावर विश्वास होता मित्र म्हणून, आणि मी त्याचा विश्वास सार्थ ठरवला. तुमचा कशावर विश्वास आहे सांगा? माझा आई बाबांवर विश्वास आहे, कारण मी एक दिवस आईला म्हटलेलं की मला वाढदिवसाला चांगलंच गिफ्ट पाहिजे. आई म्हणाली मी नाही देणार, पण मला माहित होतं की आई गिफ्ट देणार आहे. पण मी वाढदिवसा दिवशी म्हटलं, आई तू गिफ्ट आणलेस का नाही? मग आई म्हटली की आणलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे आईने विश्वास सार्थ ठरवला की आई आणणार, ती आणणारच, हो की नाही. पण आता आई बाबा, आजी आजोबा, भाऊ बहीण यांच्यावर तर विश्वास पाहिजेच. अजून कोणावर आपला विश्वास असतो? कुठला काका तुझा? मंदार काका. का मंदार काका काय करतो? तुला गिफ्ट आणणार असं म्हटलं की आणतोच का मंदार काका? मंदार काका, यू आर व्हेरी लकी. पुतण्याला एवढा विश्वास आणि एवढा गोड पुतण्या आहे गंधार. वा वा. एकदा काय झालेलं की माझा अभ्यास पूर्ण होता पण माझी वही विसरलेली होती. तर त्यावेळी सरांना वाटलं की मी मुद्दाम वही विसरून आले. तेव्हा माझ्या मैत्रिणींनी सरांना सांगितलं की सर, हिचा कायम अभ्यास पूर्ण असतो आणि आम्हाला आमच्या मैत्रिणीवर पूर्ण विश्वास आहे, आणि तिनं ती वही तिची चुकून विसरली असेल कारण तिचा अभ्यास कायम पूर्ण असतो. बरोबर आहे. मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींपासून विश्वास सुरू होतो. बरं, आता उलट कोणी सांगेल मला की बाबा माझा खूप विश्वास होता पण नंतर मला कळलं की नाही, फसलोच मी एकदा माझ्या मित्राच्या घरी चुकून सायकल विसरलेली, म्हणून मला वाटलं की तो जपून ठेवेल, पण त्यांनी माझ्या सायकलीचे टायर पंक्चर केले. टायर पंक्चर केले? आणि मला माहिती आहे या वयामध्ये आपल्या सायकलचं टायर पंक्चर होणं हे मोठेपणी आपली गाडी चोरीला जाणं याच्यापेक्षाही मोठं असतं. आणि गंधारला इतकी उत्सुकता वाटते की कुठला दादा काय बोलतोय, कुठली ताई काय बोलते, त्याला राहवत नाहीये. त्यामुळे तो उठून जाऊन थोड्या वेळाने तो उडी मारेल कोणीतरी अंगावर, असं तर मला वाटायला लागलेलं आहे. शाळेतले सगळे तुम्ही प्रसंग सांगताय कारण शाळेवरच आपला एवढा विश्वास असतो, हो की नाही, आपल्या शाळेवर. आणि तुमची शाळा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची शाळा आहे, हो की नाही. की केवढा मोठा माणूस आणि केवढा मोठा त्याग आणि केवढा पराक्रम. कोण मला स्वातंत्र्यवीरांबद्दल काहीतरी सांगेल?
नेम जसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. यावेळी म्हटल्या की आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर, महान देशभक्त, धैर्याचा मेरुमणी. अशाच या महान देशभक्ताचा जन्म 28 मे 1883 या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भगोर या लहानशा गावात झाला. सावरकरांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली होती आणि त्यांनी अभिनव भारत संघटनाही उभारली होती. 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी हा महान देशभक्त मातृभूमीच्या कुशीत कायमचा विसावला. अशा या महान देशभक्ताला माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. किती गोड बोललीस खरंच. आता ही छोटी समृद्धी जे काही बोलली ते खरंच आपल्याला माहिती नव्हतं असं नाही, पण तरी ते तिच्या तोंडून, तिच्या स्टाईलमध्ये, तिच्या आवाजात ऐकण्याची जी मजा आहे, त्या डोळ्यांमधली ती लकाकी, तो कॉन्फिडन्स, काहीतरी करायची इच्छा, हे सगळं ऐकायला इतकी मजा येते. आणि मला खरं तर यांच्याशी बोलायला वेळ पुरत नाही, तर विशेषतः या गंधार आणि समृद्धीशी मला खूपच बोलायचं आहे. अशा गप्पा चालू ठेवतो. मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे. गिफ्ट देणार आहेस? अगं दे, मग वाट बघायची नसतं. गिफ्ट मला घ्यायला फार आवडतं. मीही गिफ्ट देणार आहे. क्या बात आहे. दे 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 लवकर दे. माझा आज वाढदिवस नाहीये, पण ही गुढीपाडव्याची गिफ्ट समजतो. बघू. वा 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 वा. हे बघा किती छान ग्रीटिंग आहे. आणि इकडे या मुलांना आवडणारी घंटा पण काढली, जी वाजल्यानंतर ते पळत सुटतात. आणि मधली सुट्टीच्या टीमला खूप शुभेच्छा दिल्यात आणि आम्हाला शुभेच्छा हव्यात, कारण आम्हाला अजून खूप शहरातल्या खूप शाळांमध्ये यायचंय. आणि या ग्रीटिंग वर तर कोणीतरी एक छान कविता केली. कोणी केली? मी केली आहे. मग तूच वाचून नको मला. नको अभ्यास नकोत धडे, काहीतरी नवीन हवे, थोडे थांबू थोडे खाऊ, गप्पा मारून ताजे हो, दंगा मस्तीची हीच वेळ, मधल्या सुट्टीचा हा खेळ. वा वा वा, थँक्यू. खूप धन्यवाद की तुम्ही इतक्या प्रेमाने माझ्यासाठी हे केलं, आमच्या टीमसाठी हे दिलं. पण आता मी तुम्हाला एक या आठवड्याचा होमवर्क देणार आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्हालाही मी एक होमवर्क देतोय की एक छानसं रोप या आठवड्यात तुम्ही लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ते रोप जगताना पाहायचंय आणि तो अनुभव आम्हाला लिहून पाठवायचा आहे आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. जयो सुते श्री महान मंगले, शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं, यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयो सुते श्री महान मंगले, शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं, यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्यमूर्ततु नीति संपदाची, राष्ट्राचे चैतन्यमूर्ततु नीति संपदाची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तुझ्यांची, परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे, वन्दे वन्दे. मधली सुट्टी